तू शांतपणे विचार कर एकदा तारिणी. ओ माय गॉड तारिणी काय आहे? बॅग घेऊन कुठे निघालीस? मी हे घर सोडून निघून चाललीये. का ग तुला काढलं कोणी घरातून बाहेर? काकी काय झालं? आय मीन असं काय झालं की घर सोडून निघालीस? कारण मला नाही राहायचंय केदार सोबत. अगं पण त्याने केलं काय असं? अहो काकू काय नाही केलं ते विचारा. ऑफिस मधनं यायचं असे कपडे सगळीकडे भिरकवून द्यायचे. काय बायको आहेच ना आवरायला. एकदा तर त्याचा सॉक्स मला आमच्या कपाटातल्या लॉकर मध्ये सापडला. लॉकर मध्ये आज लॉकर मध्ये सापडलाय. काही दिवसांनी फ्रीज मध्ये मिळेल. तेवढं कळतं मला, तेवढी अक्कल आहे. तुला जायचंय ना, जा ना बॉस. बॉस 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 ही स्वतःला बॉस समजते. बायकांना नवरे नको असतात ना, त्यांना फुल टाइम नोकर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर हे हवे असतात, जो त्यांची सतत ऑर्डर फॉलो करत राहील. मी ऑर्डर देते तुला? हो मग केदार अरे जरा तरी खरं बोल. मी ऑर्डर देते तुला, तू मला सतत ऑर्डर देत असतोस. तारिणी चहा दे, तारिणी कॉफी दे, तारिणी माझे कपडे ऑफिस साठी काढून ठेव, तारिणी हे कर, तारिणी ते कर. केदार मला तर असं वाटतं ना स्वतःच्या हाताने चमचा उचलून ठेवायचा सुद्धा विसरलायस तू. काही पण. काकू तुम्हाला काय सांगितलं हो ह्यानी? की मी रात्रीची झोपेत लोळते, लाथा बुक्के मारते, हो ना? आणि हा काय करतो ते सांगितलं त्यांनी तुम्हाला? केदार इतक्या जोर जोरात घोरत असतो ना, 1 मिनिट शांत झोप लागत नाही मला. असं वाटतं इथे कानापाशी कोणीतरी बुलडोझर चालवतंय. खरं तरी सांगायला मलाच कसं तरी होतंय, पण इतका घाणेरडा आहे ना, रात्री झोपताना ब्रशही करत नाही हो. बरं त्याला काही बोललं तर म्हणतो तोंड देखलं सॉरी. अरे मग सॉरी म्हणतोय ना, आता सॉरी म्हणतो त्याची तुला प्रॉब्लेम आहे का? सॉरी बोललो, संपला विषय. हेच करतात हे पुरुष लोक. जर असं भांडण झालं ना की लगेच सॉरी म्हणतात आणि आम्हा बायकांचा ना भांडणाचा मूडच घालवतात. मग आम्ही बायकांनी राग काढायचा तर कुणावर काढायचा? मम्मा तुला काय करायचंय? ते बघून घेतील त्यांचं. नॉन ऑफ युअर बिझनेस. चुप. तारिणी, विल यू प्लीज काम डाऊन? अरे लग्न झालंय तुम्हा दोघांचंही. 2 वेगळी माणसं एकत्र आल्यावर डिफरन्सेस होणारच आहेत. कोणी घर सोडून नाही जात ग त्याच्यासाठी. कौशिकी मॅडम, बाकीच्यांचं मला नाही माहिती, पण मी नाही इथे राहू शकत. मी जाणार आहे हे घर सोडून. बघ ईशा, ते खरंच नवरा बायको आहेत. खऱ्या नवरा बायको सारखे फांडतायत बघ. शटा. तरी मला सगळ्यांनी सांगितलं होतं सगळे पुरुष अगदी एकसारखे असतात, पण नाही हो. याला भेटल्यावर मला असं वाटलं की नाही, माझा नवरा असा नसेल. माझा नवरा एकदम वेगळा आहे, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तारिणी बस झाला, पुरं झाली तुझी नाटकं. थोडं काय बोलणं लगेच रुसायचं, पडायचं, रडायचं, डोळ्यातनं पाणी काढायचं, याला काय अर्थ आहे? याला काय अर्थ आहे काय? खरोखर डोळ्यात पाणी आलं माझ्या. वाईट वाटलं म्हणून बोलतेय मी, उगाच नाही बोलत आहे. मला समजूनच घेत नाही हो हा. हो ना, तुला समजून घेतो म्हणून तुझ्यासाठी सगळ्यांच्या विरोधात उभा असतो. हो की नाही चेतना काकू? हो हो, राहतो राहतो. बघ त्यांना सुद्धा दिसतं, पण तुला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत ना. हो का? असं वाटतं का तुला? ठीक आहे, आता तर मला इथे राहायचंच नाही. तुला जे करायचंय ना ते तू कर. मी गेले की तुझा मार्गच मोकळा ना. मग जाऊन राहा रूम मध्ये घाणेरड्यासारखा. कोणी तुला काही विचारायला येणार नाही. कोणाला काही घेणं देणंच नसेल ना. कारण मी तारिणी नको जाऊस, तू गेल्यावर माझं काय होईल? नाही नाही, तुला काय करायचं ते करतो. आता मी जाणार आहे. सरक, मला जाऊ दे. तारिणी प्लीज नको जाऊस. केदार माझी बॅग सोड. नाही. केदार माझी बॅग सोड. केदार मला जाऊ दे. केदार काय करतोस? आपलं काहीतरी वेगळं ठरलं होतं ना. अगं पण थोडं तरी थांबायला पाहिजे ना. मी जाणार आहे. मी निघाले. नाही मी नाही जाणार. तू सुद्धा बाकीच्यांसारखा टिपिकल नवरा आहेस. मग तू पण टिपिकल बायको सारखी वागायला लागलीस. थोडं काय बोललं की लगेच रडायचं, पडायचं, रुसायचं. मला ही सगळी नाटकं वाटतात तुझी. कौशिकी ताई, अहो हे तू गप्पा बसनीशी. हे आमच्या नवरा बायको मधले ना, तू मध्ये पडू नकोस. हा,
हे आमचं मॅटर आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, तू गप राहा. आता तुला कितीही थांबवलं तरी तू थांबणार नाहीस ना? नाही. एक मिनिट तारिणी, अरे तू काय सांगत होतोस तिला? तारिणी प्लीज ऐक, शांत डोक्याने विचार कर. अरे तुम्ही दोघेही ज्या मुद्द्यांवर भांडतायत ते मुद्दे क्षुल्लक आहेत. कौशिकी मॅडम, तुम्ही जर तुमच्या भावाच्याच बाजूने बोलणार असाल ना तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका. नाही तसं नाहीये. कारण कुठलीच बहीण तिच्या बहिणीची बाजू कधी घेत नाही हो. कायम भावाचीच बाजू घेते. भाऊच प्रिय असतात ना त्यांना, त्याच्यामुळे असू देत, मला काही नाही वाटणार. तारिणी अगं, काय झालं? मी तुझे सगळे हट्ट पुरवीन. असं जर तुला वाटत असेल तर तसं काही होणार नाहीये. तुला जायचंय ना, खुशाल जा. जाणारच आहे मी आणि नाही येणार आहे परत इकडे. कौशिकी मॅडम, मी एक बोलू? मी खरं सांगू का, माझा ना या घरातल्या कोणावरच राग नाही हो, अगदी युवराज भाऊजींवर सुद्धा नाही. आपलंच नाणं खोटं पडलंय म्हटल्यावर काय बोलणार ना, कोणाला बोलणार. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. येते हा. चेतना काकू, काळजी घ्या. अगं तारिणी तू काय करतोस? तारिणी थांब. केदार अरे काय करतोस तू? किंवा तू तरी समजूतदारपणा दाखव, थांबव तिला. मी का थांबवू? तिला सवय प्रत्येक गोष्टीचा बाऊ करायची. मला नाही वाटत मी कुठे चुकलोय म्हणून. केदार कौशिकी ताई, मला आधीच खूप राग आलाय. उगाच रागाच्या भरात मी कोणाला काही पण बोलून जाईल. मी चाललोय रूम मध्ये. केदार अरे पण गेली ती. चेतना काकी, आत्ता बोलून काही फायदा नाही. दोघही भयंकर रागात आहेत. त्यांचा राग शांत झाला की आपण त्यांच्याशी बोलू. ओ गॉड, काय चाललंय हे? काय प्लॅन केला होता आणि काय घडतंय? जे घडतंय ना ते योग्यच घडतंय निशी. म्हणजे असं की ते खरंच नवरा बायको आहेत. नवरा बायकोच असं छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतात. मला वाटतं तुझाच काहीतरी गैरसमज झालाय. हा केडी बोल. हॅलो बॉस, पोहोचलीस? अरे मी आत्ता निघाली आहे ना 2 मिनिटांपूर्वी. लगेच कशी पोहोचेल? सॉरी सॉरी सॉरी. अगं मला खूप जास्त स्ट्रेस आलाय ग या खोट्या भांडणाचा. ठीक आहे केडी, हे बघ स्ट्रेस घेऊ नकोस. उगा स्ट्रेस मध्ये ना वेडवाकडं काहीतरी बोलशील तिकडे. बरं मला सांग, तिकडे सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. म्हणजे कौशिकी ताईंना थोडी काळजी वाटतीये, पण मला एक कळत नाहीये, ह्यांच्या डोक्यात अचानक आपलं विधिवत लग्न लावून देण्याचा विचार कुठून आला? असाच नाही आलाय तो, कोणीतरी पेरलाय तो सगळ्यांच्या मनात. हे ना मिस्टर खांडेकरांच्या डोक्यातलं खूण आहे.